नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। त्यामध्ये आता राघवने सिंधूला सांगितलेले असते की सिंधू तो धर्माधिकारी एक नंबरचा हुशार माणूस आहे, अतिशय धूर्त आहे। सिंधू म्हणते की तुम्ही मला हे अगोदर का नाही सांगितलं? तर राघव म्हणतो की सिंधू मला वेळच मिळाला नाही ग। तेव्हा आता सिंधू म्हणते की आता काय करायचं? राघव म्हणतो की मला एक सांग ना सिंधू, एखादा व्यक्ती हल्ला कधी करतो? तेव्हा सिंधू म्हणते की स्वतःच्या बचावासाठी। राघव म्हणतो अगदी बरोबर सिंधू, हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि त्यांनी पाटील वकिलांवरती हल्ला केला आहे। याचा अर्थ त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी पाटील वकिलावरती हल्ला केला सिंधू। तेव्हा हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तू काही काळजी करू नकोस। राघव म्हणतो की सिंधू हे असे अडथळे आता येतच राहणार, पण त्या अडथळ्याला घाबरून आपण थांबायचं नसतं, आपण ते अडथळे पार करून पुढे जायचं। आणि आता आपल्याला हार मानून अशी चालणार नाही सिंधू। ते बोलणे ऐकून सिंधू राघवला म्हणते की अगदी बरोबर आहे, पण आता पुढे काय करायचं राघव? सिंधू म्हणते की त्या श्रीकांत धर्माधिकारीने आपल्या वाट्यात कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी आता आपण थांबायचं नाही राघव, आणि मला माहीत आहे विजय हा आपलाच होणार आहे। राघव म्हणतो की आय एम शुअर सिंधू, मला खात्री आहे की मला या संकटातून बाहेर काढण्यासाठी तू खूप प्रयत्न करते आणि मला खात्री आहे की तुला यश नक्की मिळेल। तेव्हा आता सिंधू ही मानेने होकार देते। इकडे आता त्याच वेळेस सिंधूला पाटील वकिलांचे बोलणे आठवलेले असते आणि सिंधूला पाटील वकिलांनी तेच सांगितलेले असते, काही जरी झालं ना तरी ही केस आपणच जिंकणार। इकडे आता राजश्री आणि काकू पायऱ्या उतरून खाली येत असतात, तर आता राजश्रीच्या डोक्यात राघवचाच विचार असतो। तेव्हा आता लगेचच राजश्री काकूला म्हणते की जर एखादं विघ्न आपल्या घरातून नाहीसं झालं आणि आपल्याला चांगले दिवस यायला लागले की दुसरं विघ्न येऊन ठाकलंच। दोन आता वेश घालून माणसे रत्नपारख्यांच्या दरवाजात आलेले असतात आणि काकूकडे बघत ते माणसे विचारतात की रत्नपारखी इथेच राहतात का? काकू त्यांच्याकडे बघते तर ते पेस्ट कंट्रोलवाले असतात। तेव्हा काकू त्यांच्याकडे येत म्हणते की हो का? तर लगेचच ते लोक म्हणतात की आम्ही पेस्ट कंट्रोलवाले आहोत आणि पेस्ट कंट्रोल करायला आलो। तेव्हा आता काकू म्हणते की पण आम्ही तुम्हाला तर बोलावलंच नाही। तर तो माणूस म्हणतो की मॅडम आम्ही महानगरपालिकेकडून आलोय आणि ज्यांचे बंगले आहेत ना त्यांच्या बंगल्यात कंपल्सरी पेस्ट कंट्रोल करतोय आम्ही। काकू म्हणते की त्याची आम्हाला गरजच नाही हो, कारण 6च महिन्यात आम्ही रेग्युलरली पेस्ट कंट्रोल करून घेतोय। तो माणूस म्हणतो की अहो मॅडम, स्पेशल हळवीसाठी ही पेस्ट कंट्रोल आहे, करून घ्या ना, फक्त 10 आणि किंवा 15च मिनिटे लागतील। काकू म्हणते की आणि या वासाचं काय? तर तो माणूस म्हणतो की अहो हे ॲडव्हान्स सोल्युशन आहे, तुम्हाला वासाचा अजिबात त्रास होणार नाही। काकू म्हणते की अरे बाबा नकोय रे आम्हाला पेस्ट कंट्रोल, राजश्री बघ बरं तू। तर तो माणूस आता विनवण्या करत असतो, मॅडम करूनच घ्या पेस्ट कंट्रोल। तो माणूस म्हणतो की मॅडम आम्हाला किती घरी पेस्ट कंट्रोल आम्ही करतो ना त्यावरूनच पेमेंट मिळतंय, तेव्हा प्लीज तुम्ही करून घ्या। तो माणूस म्हणतो मॅडम आता दिवाळी आली, घ्या ना करून। तर आता राजश्री काकूला समजावं लागते की वहिनी घ्या पेस्ट कंट्रोल करून, कारण तेवढाच त्यांचा सुद्धा फायदा होईल, त्यांना सुद्धा दिवाळी आहेच ना। राजश्री म्हणते की जा रे बाबा घ्या लवकर पेस्ट कंट्रोल करून। तो माणूस खुश होत आता राजश्रीचे आभार मानतो आणि म्हणतो की मॅडम तुम्ही आता बघाच, तुमच्या कोपऱ्या कोपऱ्यात मी आता पेस्ट कंट्रोल करून वाळवीला अजिबात थारा देत नाही। आणि लगेच त्या पेस्ट कंट्रोलवाल्या वेशधारी माणसांना परवानगी मिळता असते। आता बेडरूममध्ये जातात आणि बेडरूममध्ये जाता जाता आरशाच्या वर त्यांनी एक कॅमेरा लावलेला असतो आणि मोबाईलमध्ये तो कॅमेरा सेट केलेला असतो। ते काम पत्ते होताच आता ते 2 लोक हॉलमध्ये येतात आणि हॉलमधल्या भिंतीला सुद्धा आता सोफा बाजूला करून कॅमेरा लावू लागतात आणि आता भिंतीच्या वर असलेल्या कपाटाला त्यांनी तो कॅमेरा हॉलमध्ये लावलेला असतो आणि आता त्यांनी सगळीकडे कॅमेरे बसवलेले असतात आणि आता पेस्टचा थोडासा वासही सोडलेला असतो। इकडे आता राजश्री काकू, ऋतुजा आणि रेश्मा हॉलमध्ये सोफ्यावर बसलेले असतात, तर ऋतुजाने तोंडाला पदर धरलेला असतो। रेश्मा म्हणते की मला काय म्हणायचं काकू, आपण वेळ असला तर जेवण करून घेऊयात ना। ऋतुजा रेश्माला म्हणते की अगं जेवायचं काय घेऊन बसलीस, हा वास बघ ना, आणि वहिनी साहेब तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं हे सगळं?
काकू म्हणते की ऋतुजा, मी नाही सांगितलं पेस्ट कंट्रोल करायला, या राजश्रीला सगळ्यांचा पुळका येतो, तिनेच सांगितलं. तेवढ्यात ते दोघेही पेस्ट कंट्रोलवाले तिथे येतात आणि काकूला म्हणतात की मॅडम थँक्यू बरं का, आमचं सगळं काम झालं. काकू म्हणते मग निघा ना तुम्ही. ते पेस्ट कंट्रोलवाला पुन्हा काकूचे आभार मानतो आणि म्हणतो की आमचं काम झालं, खरंच तुमचे खूप खूप आभार बरं का, आमच्या घरी दिवाळी होईल आता. तेव्हा आता लगेच काकू म्हणते झालं ना, मग निघा आता. तर ते पेस्ट कंट्रोलवाले तिथून निघून जातात. इकडे आता तावाने श्रीकांत धर्माधिकारी आता मधूच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो की राणी, आपलं काम झालं, आपण एक टप्पा पार पाडला. आणि रत्नपारख्यांच्या घरी आपले CCTV बसले ते ऐकताच राणी खूप खुश झालेली असते. हसतच राणी म्हणते की काय सांगतोय मामा. तर श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की हो. श्रीकांत म्हणतो की आता स्पेशली त्या घरामध्ये काय चालतंय, काय बोलणं होतंय, याची सगळी खडानखडा माहिती राणी तुला मिळेल. तर आता राणी खूप खुश झालेली असते आणि राणी म्हणते की स्पेशल त्या सिंधूची माहिती मला मिळेल. ती काय करते, कुठे जाते, काय बोलते, हे सगळं काही आता मला समजणार आहे. यामुळे राणी देखील खूप खुश झालेली असते. आणि तेवढ्यात दरवाजावर कसला तरी आवाज झालेला श्रीकांत आणि राणीच्या कानावर पडतो आणि दोघेही डचकून आता पाठीमागे बघतात. तर कुणीतरी आल्याची चाहूल आता श्रीकांत धर्माधिकारी आणि राणीला लागलेली असते. तर तेवढ्यात दरवाजात वासुदेवाच्या वेशात, डोक्यावर टोप, कवड्याच्या माळा, कपाळावरती गंध आणि ते सगळे वासुदेवाच्या अवतारात आता केसावरती मोरपीस लावलेले वेश धारण करून सिंधू आता मधूच्या घरी आलेली असते. आणि सिंधू आता दरवाजात येताच इकडे तिकडे बघू लागते. आणि आता तो आवाज ऐकताच आता पटकन आता मधू ही दरवाजाच्या पाठीमागे लपते. तर पुढे येत आता धर्माधिकारी म्हणतो कोण आहे. तर तेवढ्यात चिमटा वाजवत वासुदेवा आला, वासुदेवा आला असे करत करत वासुदेवाच्या वेशात सिंधू ही धर्माधिकारी समोर दरवाजात आलेली असते. सिंधूकडे बघत धर्माधिकारी म्हणतो कोण आहेस तू. कवडी आता दाखवत, चिमटा वाजवत सिंधू म्हणते की वासुदेव. तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की पण इथे का आला तुम्ही. चिमटा वाजवत सिंधू म्हणते की वासुदेवासाठी त्याची सृष्टी हेच त्याचं घर आहे. निरोप देणं, मार्गदर्शन करणं आणि भविष्य सांगून आशीर्वाद देणं हेच त्याचं काम आहे. धर्माधिकारी म्हणतो ते तर मला माहिती आहे, पण तुम्ही इथे काय करता. तेव्हा चिमटा वाजवत वासुदेव म्हणजे सिंधू म्हणते की असा प्रश्न तू मला विचारतोस कसा, विचारूच नको वत्सा. वासुदेव म्हणतो की ज्याचं भाग्य थोर ना त्याच्याच घरी येतो वासुदेव. तुझ्या घराच्या दारासमोरून जात होतो, तेवढ्यात माझी दृष्टी तुझ्या घरावर पडली आणि भगवान श्रीकृष्णाने आदेश दिला आणि लगेच मी तुझ्या घरामध्ये आलो. असे आता वासुदेवाच्या वेशातली सिंधू धर्माधिकारीला बोलते. आणि आता लगेचच धर्माधिकारी म्हणतो की नकोय आमच्या घरात मला काहीही, तुमचा काहीही नको. तर लगेचच धर्माधिकारी दरवाजा बंद करू लागतो. तर तेवढ्यात दरवाजाला हात लावत आता वासुदेवच्या वेशातली सिंधू म्हणते की मला तुमच्या घरातील सीधा नकोय वात्सा. धर्माधिकारी म्हणतो की मग. तर लगेचच सिंधू म्हणते की मी हे आणलेलं उदक तुझ्या घरामध्ये शिपडू दे. मला साधं सुद्धा उदक नाही, मंतरलेलं उदक आहे हे वत्सा. धर्माधिकारी म्हणतो कशासाठी. तर आता वासुदेव म्हणतो की तुझ्या घरात हे जर मंतरलेलं पाणी शिंपडलं ना, तुझ्या घरावर येणाऱ्या अडचणी क्षणात दूर होतील वत्सा. धर्माधिकारी म्हणतो की पण ते पाणी शिंपडल्याचे पैसे किती घेणार. तेव्हा आता वासुदेव म्हणतो की नाही, तुझ्या घरात पाणी शिंपडलेले पैसे मी घेणार नाही. तेव्हा आता वासुदेव म्हणतो की हे पाणी शिंपडायचे पैसे नकोत मला, तुझी इच्छा नसेल तर नाही शिंपडत मी पाणी. तेव्हा आता वासुदेव बोट करत म्हणतो की पण मग येणाऱ्या संकटाला सामोरे जायची तयारी ठेव वात्सा तू. धर्माधिकारी आता काळजीत पडलेला असतो. इकडे आता मधू सुद्धा दरवाजाच्या आड लपलेली असते. आणि लगेचच वासुदेव धर्माधिकारीकडे बघतो आणि म्हणतो की येतो वात्सा. आणि वासुदेव आला असे म्हणत आता सिंधू जाऊ लागतात. धर्माधिकारी म्हणतो की थांब, तुम्हाला काय ते पाणी शिंपडायचं ना, ते तुम्ही शिंपडा. तेव्हा आता सिंधू म्हणते की आले भगवंताच्या मनात आणि तिथे कुणाचे काही चालेना.
पांडुरंग हरी वासुदेव हरी असे म्हणत आता सिंधू ते पाणी शिंपडण्यासाठी आतमध्ये जाऊ लागते आणि आता त्या मंतरलेल्या पाण्यात हात बुडत वासुदेव आला असे म्हणत आता सिंधूने त्या रूममध्ये एंट्री केलेली असते आणि सिंधू आता सगळीकडे पाणी शिंपडत असते. तोंडाने वासुदेव आला असे म्हणत सिंधू आता इकडे तिकडे बघत असते. मधू कुठे दिसते की नाही याचा आता ठाव सिंधू घेत असते. इकडे आता सिंधू इकडे तिकडे बघत असते आणि सिंधू विचार करते की मला खात्री आहे मधू तू याच घरात लपलेली आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा आज मी तुला शोधून काढणारच असे म्हणत पाणी शिंपडत सिंधू आता इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा आता धर्माधिकारी वासुदेवाच्या वेशातल्या त्या सिंधूकडे बघत असतो आणि आता लगेचच धर्माधिकारी सिंधूकडे बघत म्हणतो की तुमचं जर झालं असेल ना तर निघा आता तुम्ही. तेवढ्यात आता सिंधू इकडे तिकडे बघत पुन्हा विचार करते आणि धर्माधिकारीकडे बघत आता सिंधू म्हणते की आम्ही जातो पण जाण्या अगोदर आम्ही तुझा एकदा हात बघून जातो वत्सा. धर्माधिकारी म्हणतो की वासुदेवा काय बोलतात तुम्ही. आणि तेवढ्यात आता सिंधू ही धर्माधिकारीचा हात आपल्या हातात घेते आणि हाताचा तळवा बघत आता धर्माधिकारीकडे बघत सिंधू म्हणते की कठीण आहे. तेव्हा आता हात बघत सिंधू म्हणते की शनी आणि राहूची झाली युती आणि पडली तुझी मती. ते ऐकून धर्माधिकारी म्हणतो काहीही काय बोलताय. तेवढ्यात सिंधू म्हणते की तुझ्या हाताच्या रेषा मला सांगतात वत्सा तू काहीतरी संकटात आहे, तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे. तेव्हा आता वासुदेव म्हणतो की राहू तुझ्या हातावरचा तुला भारी पडणार आहे. हा झटकत धर्माधिकारी म्हणतो की माझा विश्वास नाही यावर. तर आता वासुदेव म्हणतो की तुझा विश्वास असो किंवा नसो नशिबात जे लिहिलेलं असतं तेच होतं आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये वत्सा. तुझ्या घरात लपलेला किडा आणि आली तुझ्यावरती पिडा आणि जर तुला यापासून वाचायचं असेल वत्सा तर तुझं घर तू स्वच्छ कर असा आता आदेश वासुदेवाच्या वेशातल्या सिंधूने धर्माधिकारीला दिलेला असतो. कावरा बावरा होऊन धर्माधिकारी आता फक्त वासुदेवाकडेच बघत असतो आणि विचार करत असतो. तेवढ्यात आता धर्माधिकारी म्हणतो की बाईच्या आवाजासारखं का बोलताय तुम्ही, तुमच्या आवाजाला काही झालंय का. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो आणि मोठे डोळे करत सिंधू आता धर्माधिकारीकडे बघू लागते. धर्माधिकारी सिंधूकडे बघत असतो. तेवढ्यात आता ठसका जाऊन खोकल्याचं नाटक करते आणि धर्माधिकारीकडे बघत सिंधू म्हणते की वासुदेव हरी आणि पुन्हा खोकू लागते. आणि आता आवाज बदलत घाबरतच सिंधू नाटक करत म्हणते की वातावरण खराब आहे. पावसाळा हिवाळा उन्हाळा तीनही ऋतू एकाच वेळी आले आणि त्यामुळे घसा खराब झालाय वत्सा. एकाचा परिणाम दुसऱ्यावर आणि दुसऱ्याचा परिणाम परत दुसऱ्यावरती होतो. नाही तर माझा आवाज उंचावर ऐकू येतो एवढा खणखणीत आहे असे आता ठणकावून सिंधू धर्माधिकारीला सांगते. आणि लगेच आता मोठ्याने वासुदेव आला असे सिंधू म्हणू लागताच धर्माधिकारी म्हणतो की ठीक आहे. तेव्हा आता लगेच बोट करत सिंधू म्हणते की पण वत्सा मी तुला जे सांगितलं ना ते तू लक्षात ठेव. आणि लगेच आता सिंधू पुन्हा धर्माधिकारीचा हात आपल्या हातात घेते आणि त्या रेषेवरून हातावरून हात फिरवत सिंधू आता डोळे झाकते. तर धर्माधिकारी एकटक नजरेने सिंधूकडे बघत असतो. खडकन आता सिंधू डोळे उघडते तर धर्माधिकारी डचकतो आणि आता मोठे डोळे करत सिंधू धर्माधिकारीकडे बघू लागतात. धर्माधिकारी म्हणतो काय झालं. तर पटकन आता सिंधू 2 पावलं मागे सरकते आणि मोठे डोळे करत पुन्हा धर्माधिकारीकडे बघू लागते. इकडे आता राजश्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. रडतच राजश्री काकूला म्हणते की वहिनी चांगुलपणाची एवढी काही शिक्षा मिळते का हो. अहो प्रत्येक वेळी माझ्या राघवने माणुसकी दाखवत त्याचे सगळे कर्तव्य तो आत्तापर्यंत पूर्ण करत आलाय. काहीही त्याने स्वतःकडून चूक होऊ दिली नाही. बघितलं का आपण त्याच्यावरच एवढा मोठा घाव घातला त्या मधूने आणि त्याला एवढी मोठी शिक्षा झाली. माझ्या राघवने जी चूक केली नाही त्याची शिक्षा माझी राघव भोगतोय आता असे आता राजश्री काकू ऋतुजाला सांगत असते. राजश्री म्हणते की आता त्याच्या बाजूने कोण उभा राहणार. सिंधू त्याला सोडवण्यासाठी तिकडे धडपडते पण तिच्या सुद्धा प्रयत्नांना यश मिळत नाही. राजश्री म्हणते की सिंधूचा प्रयत्न अयशस्वी ठरून सिंधूच्या प्रयत्नांना यशही मिळू नाही राहिलं. राजश्री म्हणते की मला असं वाटतं की आत्ता ठीक होईल पण परत काहीतरी विघ्न येऊन उभं राहतच. देव आपल्याला कुठल्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देतो तेच काही कळत नाही असे राजश्री काकूला सांगत असते. आपण असं कुणाचं काय बिघडवलं जेणेकरून आपल्याला एवढी मोठी परतफेड करावी लागते असे राजश्री काकूला समजावत असते.
या सगळ्यामध्ये आपलं सगळं कुटुंब भरडलं जातंय. आता काय करायचं असे राजेश्री काळजी करत काकूला सांगत असते आणि डोळ्यातून अश्रू गाळत आता राजेश्रीला खूप वाईट वाटत राजेश्री आता रडत असते आणि लगेच आता राजेश्री हात जोडत म्हणते की परमेश्वरा, मी तुझ्या पुढे हात जोडते, पदर पसरवते, पण तरी आता माझ्या राघवला या संकटातून सोडव, तूच आहे त्याचा आता वाली. परमेश्वरा, तू अशी का परीक्षा बघतोय आणि अजून किती भोगायला लावणार आहेस तू? आता तरी माझ्या राघवला या सगळ्या संकटातून सोडव परमेश्वरा आणि त्याला त्याच्या घरी पुन्हा घेऊन ये, असे हात जोडत राजेश्री आता देवाला बोलते. तेव्हा आता राजेश्रीच्या पाठीवर हात ठेवत काकू म्हणते की ऐक ना ग राजेश्री, मला मान्य आहे की देव आपली खूप मोठी परीक्षा बघतोय, पण त्या पाठीमागे तो आपल्याला लढण्याची ताकद सुद्धा देतोय. विचार करतेस का राजेश्री तू, त्याने आपल्याला एकत्र लढण्याचं बळ दिलंय आणि एवढ्या मोठ्या संकटात आपण एकत्र राहून संकटाचा सामना करतोय राजेश्री. काकू म्हणते की आपली माणसेच आपली खूप मोठी ताकद आहे राजेश्री, असे म्हणत आता काकू ही राजेश्रीला समजावू लागते. त्याच्यामुळे असं आपण धीर सोडता कामा नये, कारण राघव आणि सिंधूला आता आपल्या आधाराची गरज आहे राजेश्री. तेव्हा तू असं हुरळून जाऊ नकोस आणि रडू नकोस. तूच जर खचून गेली राजेश्री तर कसं चालेल, असे आता काकू राजेश्रीला समजावत असते. ते दोघं जरी काही बोलत नसले तरी आपणच समजून घ्यायला पाहिजे, बरोबर का राजेश्री? तर राजेश्री सुद्धा आता काकूचे बोलणे आता तिला पटून होकार देते. तेव्हा आता राजेश्री रडतच म्हणते की वहिनी, तुमचं सगळं खरं आहे, मला तुमचं पटतं देखील, पण काय करू? काकू म्हणते की सगळं काही ठीक होईल अगं राजेश्री, विनायकाची कृपा आपल्यावरती आहे. इकडे आता टेबलवरती हात आपटवत वासुदेवाच्या वेशातली सिंधू म्हणते की वत्सा, तुझ्यावरती खूप मोठं संकट येणार आहे. तर आता धर्माधिकारी म्हणतो असं काहीच होणार नाही, तर सिंधू म्हणते असंच होणार आहे आणि त्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादात तूच खूप मोठ्या संकटात अडकणार आहे, असे आता सिंधू धर्माधिकारीला बोलताच धर्माधिकारी विचारात पडलेला असतो. तेव्हा आता जवळ येत सिंधू म्हणते की जरा स्वतःकडे लक्ष दे. तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की माझी कोणतीही जवळची व्यक्ती इथे राहत नाही. सिंधू म्हणते की नसेलही राहत. सिंधू म्हणते की नसेल कदाचित, पण ती व्यक्ती तुला भेटायला इथे येईल आणि ती एक तरुण स्त्री असेल आणि तिचं सगळं काही तू स्वतःवर ओढून घेऊ नकोस, नाही तर खूप मोठा तुझा अनर्थ होईल वत्सा, असे आता सिंधू धर्माधिकारीला सांगते. वत्सा, तिथेच तू फसशील आणि तिथेच तू खूप मोठ्या संकटात अडकशील, असे आता सिंधू धर्माधिकारीला सांगते. आणि आता सिंधू इकडे तिकडे बघत थोडेसे इकडे तिकडे तिची नजरेने शोधू लागते आणि म्हणते की मला असं वाटतंय की तुझी ती जवळची व्यक्ती इथेच कुठेतरी आहे वत्सा. आणि लगेचच आता धर्माधिकारी सिंधूकडे येत म्हणतो की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ना या सगळ्यांवरती माझा विश्वास नाही म्हणून, तेव्हा तुम्ही आता या आणि निघा. तर आता हात करत सिंधू म्हणते की जशी तुझी मर्जी वत्सा. तर आता लगेचच वासुदेवाच्या वेशातली सिंधू म्हणते की माती सांगे कुंभार आला, मला का तुडविशी? तेव्हा आता कुंभार म्हणतो की तुझाच आहे शेवट आता माझ्याच पायाशी, असे आता सिंधूने धर्माधिकारीला सांगितलेले असते. आणि येतो मी असे म्हणत चिमटा वाजवत हात वर करत वासुदेवा आला वासुदेवा आला असे म्हणत आता सिंधू त्या घरातून त्या बेडरूम मधून बाहेर जाते. तर आता धर्माधिकारी विचारात पडलेला असतो. इकडे आता सिंधू जाताच धर्माधिकारी दरवाजा बंद करून घेतो आणि विचारात पडत म्हणतो की काय करू, केस घेऊ का नको घेऊ? पण सिंधूला डावलून चालणार नाही, नाही तर सगळे आता प्रयत्न व्यर्थ जातील. लगेचच विचार करत धर्माधिकारी म्हणतो की मधुशी बोलायला पाहिजे आणि तिला हे सगळं सांगायला हवं. तर आता इकडे सिंधू ही पडद्याआड आता श्रीकांतकडे काचेतून दरवाजाच्या बघत असते आणि आता श्रीकांत विचारात पडलेला बघून आता लगेच सिंधू विचार करते की या वाईट मामाच्या मनात काय विचार चाललेत, कसल्या विचारात पडलाय तो. आणि आता इकडे लगेचच कपाटाचा मोठा दरवाजा उघडून धर्माधिकारी आतमध्ये जातो. ते तर कपड्याचे कपाट असते आणि लगेच धर्माधिकारी त्याच्यातून चोर दरवाजाने आतमध्ये जाताच इकडे सिंधू ते बघते आणि आता धर्माधिकारी आतमध्ये जाताच वासुदेवाच्या वेशातली सिंधू पळत पळत दरवाजातून आतमध्ये येते आणि पुन्हा त्या रूममध्ये येऊन हळूच कपाटाला कान देते. तर आता त्या कपाट असलेल्या ठिकाणावरून दुसरा दरवाजा असतो आणि लगेचच आता धर्माधिकारी त्या दरवाजातून आतमध्ये मधूकडे गेलेला असतो.
आणि आता लगेचच सिंधू तिचा टोप काढून ते कपाट उघडते आणि त्या कपाटाच्या आतमध्ये जाते. सिंधूने आता कपाटाच्या आतमध्ये जाता सिंधूला या कपाटाच्या आतमध्ये देखील अजून एक दरवाजा असल्याचे लक्षात आलेले असते. सिंधू विचार करते की या कपाटाच्या आतमध्ये सुद्धा एक दार आहे आणि याच्या आतमध्ये काय असेल, अशा विचारात आता सिंधू तेथेच उभी राहिलेली असते. आणि आता लगेचच हळूच तो दरवाजाचा पडदा बाजूला करून लगेचच सिंधू आता आतमध्ये पडद्याआडून बघत असते. तर धर्माधिकारी आता एका बाईबरोबर बोलत असतो. त्या बाईची साडी आणि तिचे पाय आता सिंधूला दिसत असते. आणि आता लगेचच सिंधू हळूहळू पडदा बाजूला करताच त्या बाईचे कानातलं आता सिंधूला दिसतं. आणि पटकन आता सिंधू अजून पडदा बाजूला करताच समोर राणी ही जिवंत असून ती धर्माधिकारी बरोबर बोलत असल्याचे तिसरे सत्य आता सिंधूच्या डोळ्यासमोर आलेले असते. आणि त्या क्षणी मधू जिवंत असल्याचे सत्य सिंधूसमोर येऊन सगळ्यात मोठा सत्याचा धमाका उडून सिंधूला सगळ्यात मोठा उलगडा झालेला असतो. तर आता सिंधू आता मधूला बघून कोणते पाऊल उचलणार आणि मधू जिवंत असल्याचे सत्य वासुदेवाच्या वेशातल्या सिंधूने घेऊन येत आता सिंधू राघवला कशी सोडवते आणि मधूच्या पापाचा पुन्हा एकदा भयानक सत्याने डाव कसा हाणून पडते आणि लगेचच आता राघव आणि सिंधू पुन्हा आता एकमेकांच्या कसे जवळ येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.